डॅड, आई कुठे? अरे तिचा काहीतरी तो मेडिटेशनचा कॅम्प नाही का असणार होता, तिथे गेली. अरे हो, सॉरी, मी विसरलोच. डॅड, सप्रेनचं तुमच्याशी काही बोलणं झालंय का? कशाबद्दल? हॉस्पिटलचं बॅलन्स शीट बिघडायला लागले. माझ्या मते सगळ्या स्ट्रॅटेजीज आपण रिथिंक करायला हवेत. आपल्याला हवा तेवढा प्रॉफिट होत नाहीये का? प्रश्न फक्त प्रॉफिटचा नाहीये डॅड. हल्ली ओव्हरहेडचा खर्च सुद्धा हाताबाहेर जायला लागलाय. नाही, मला नाही असं वाटत. आणि तू म्हणतोयस तेवढी काय आपल्या हॉस्पिटलची परिस्थिती वाईट नाहीये. बट इट कुड बी बेटर, मच बेटर. डॅड, उलट माझ्या डोक्यात काही प्लान्स आहेत. ते जर फॉलो केले ना तर वर्षभरात चित्र बदलेल. प्रीमियम ऑडियन्सला कॅटर करूया, प्रीमियम वेलनेस ब्रँड म्हणून उभं राहूया. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. डॅड, संजीवनी इज पास्ट, लाईफलाईन इज फ्युचर. आणि हे समाजसेवेचं बर्डन आपण किती दिवस कॅरी करणार आहोत? यशस्वी, हे ओझं नाहीये, ही जबाबदारी आहे आपली. हो, पण ती कोणी सोपवली आहे तुमच्यावर? कोणीच नाही. तुम्ही स्वतःहून ओढवून घेतली. आणि विचारायला जरी आलं तरी यू आर नॉट आन्सरेबल टू एनीवन. नो, आय एम टू माय सेल्फ. दुसरे कोणी काही विचारायच्या आधी माझा कॉन्शियस मला विचारेल की ही सर्वसामान्य माणसं ज्यांना हे महागडे उपचार परवडत नाहीत त्यांच्याकडे अशी पाठ का फिरवलीस? अच्छा, म्हणजे स्वतःच्या मुलाच्या स्वप्नांकडे पाठ फिरवली तर चालते का तुमच्या कॉन्शियसला? यशस्वी, तुझी स्वप्न इथे संजीवनीमध्ये राहून सुद्धा पूर्ण होऊ शकतात. अरे डॉक्टरी हा पेशा आहे आपला, धंदा नाही. पेशंट विषयी आस्था असणारे डॉक्टर्स म्हणून लौकिक आहे आपला, तो तसाच टिकवायला हवा. आणि याच विचारांची पुढची पिढी घडवायला हवी डॉक्टरांची.